झी 24 तास एक पाऊल पुढे. हिंदी, मराठी अशा अनेक सिनेमांमध्ये आपण अभिनेते प्रसंगी अभिनेत्रींच्याही जोडी शिव्या अर्थात अपशब्द ऐकतो. मात्र आता शिव्या हाच विषय घेऊन मराठीत एक सिनेमा तयार होतोय ज्याचं नावच आहे शिव्या. या सिनेमाच्या माध्यमातून स्मॉल स्क्रीनवरची एक हिट जोडी आपल्याला बिग स्क्रीनवर दिसणार आहे. चला तर मग नेमकी ही जोडी कोण आहे आणि सिनेमा कसा आहे जाणून घेऊया. पिंजरा या मालिकेनंतर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे भूषण प्रधान आणि संस्कृती. हे दोघंही आता आपल्या सोबत आहेत. शिव्या या फिल्मसाठी आपण या सेटवर भेटतोय. खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं. भूषण, तुझ्याशी अनेकदा बोलले आहे सिनेमाच्या दरम्यान, पण संस्कृती स्पेशल आहे कारण तिच्यासाठी हा पहिला सिनेमा आहे. त्यामुळे संस्कृतीपासून सुरू करेन. संस्कृती, काय सांगशील, पहिला सिनेमा, ती एक्साइटमेंट? खूप जास्त एक्सायटेड आणि खूप जास्त कम्फर्टेबल राहतं, कारण का सिरियलमधला फर्स्ट हिरो हॅज बिकम द मूवीमधला फर्स्ट हिरो ऑल्सो. आणि रादर मी असं म्हणेन की भूषण आणि माझं बऱ्याचदा असं बोलणं झालं होतं की आपल्याला एक मूवी मिळाली पाहिजे, बिकॉज जोडी खूप हिट झाली होती आणि लोकांना जोडी पुन्हा बघायला आवडत होती. दॅट्स वाय. सो ॲज अन एक्सपिरियन्स इट्स ऑसम, कारण का सगळं खूप छान वाटतं आहे अँड इमेज ब्रेकर रोल. सो इट्स मोर ऑफ फन आणि ऑफकोर्स भूषणबरोबर काम करायला मिळतं मग नक्कीच. भूषण, एक वेगळा अँगल आहे सिनेमामध्ये. म्हणजे तुम्ही दोघं जरी सिनेमामध्ये असलात तरी प्रेक्षकांना कुठेतरी असं नको वाटायला की इट्स अ कम्प्लीट लव्ह स्टोरी. सिनेमाला एक वेगळा अँगल आहे आणि शिव्यांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. वेगळा सिनेमा आहे. काय वेगळेपण? जसं तू म्हणालीस तसं हो, एक रोमॅन्टिक स्टोरी वाईज तर नक्कीच फिल्ममध्ये आहे. पॉप्युलॅरिटी जी टेलिव्हिजनमुळे मिळाली होती आम्हाला जोडी म्हणून, ती कुठेतरी इकडे आम्ही कॅच करतोय असंही म्हणेन. दोघांचे खूप वेगळे लुक्स आहेत. तिचं जसं ती म्हणाली इमेज ब्रेकर, तर लुक कम्प्लिटली वेगळा. त्याच ह्यानी मी पण हा लुक पहिल्यांदाच रादर करतोय. कुठल्याही फिल्मसाठी किंवा टेलिव्हिजनसाठी हा लुक आधी नव्हता. आणि लुक पण हा रगेड आहे, कारण काय तेच कॅरेक्टर आहे. फिल्मचं नाव शिव्या. शिव्या म्हटल्यावर येस, नक्कीच फिल्ममध्ये खूप जास्त शिव्या आहेत. आजपर्यंत मराठी फिल्म्समध्ये इतक्या शिव्या दिलेल्या गेल्या नाही आहेत. बऱ्याचशा हिंदी चित्रपटांमध्ये आपण नक्कीच ऐकल्या असतील, पण तेवढ्या प्रमाणात नाही दिल्या. तर त्याचप्रमाणे यावेळेस या फिल्ममध्ये असणार आहेत बऱ्याचशा शिव्या, पण कुठेही त्याला सपोर्ट करतोय का त्या कम्प्लिटली अगेन्स्ट आहेत असं नाही आहे. एक मुलगा जो खूप जास्त शिव्या देत असतो आणि अशा एक टर्न त्याच्या लाईफमध्ये येतो की त्या दिवसापासून त्याला शिव्या देणं बंद करायचं. आणि मग तो ते कसं अवॉइड करतो की शिव्या द्यायचा नाही आहे. मग त्याला तो काय ऑप्शन शोधतो की, कारण का एका दिवसात त्याची सवय कशी जाणार आहे. इतक्या वर्षांपासून तो शिव्या देतोय आणि ऑल ऑफ अ सडन म्हटलं आजपासून शिव्या बंद, तर तसं होणार नाही आहे. मग त्याला तो काय ऑप्शन शोधतो आणि त्यामुळे काय प्रॉब्लेम्स येतात, त्याच्या पर्सनल लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स येतात, हे ओव्हरऑल स्टोरी आहे. म्हटलंस की मराठीत बऱ्याचदा शिव्या आपण फार ऐकलेल्या नाही आहेत, पण हा पहिला असा मराठी सिनेमा असेल मला वाटतं. हिंदी सिनेमामध्ये गो गोवा गॉन असो किंवा दिल्ली बेली असो किंवा इतर अनेक सिनेमे आहेत ज्यात बोल्ड शिव्या देण्यात आलेल्या आहेत. संस्कृती, कसा अनुभव होता तुझा सेटवरचा, कारण सतत शिव्या ऐकणं माझ्यासाठी खूप म्हणजे मी नाही देत शिव्या. त्यामुळे मला कन्सेप्ट खूप जास्त आवडली की इट्स लाईक की तो ऑप्शन्स शोधत जातो शिव्यांना, पण तो देणं सोडत नाही. पण त्या शिव्यांमुळे त्याच्या लाईफमध्ये आलेले प्रॉब्लेम्स हे पण आम्ही पोर्ट्रे केलेत. आणि विदाऊट म्हणजे ॲज ही सेड की सपोर्ट न करता त्या टर्मला की तो शिव्या देतो. हो, इट्स अन अट्रॅक्टिव्ह म्हणजे तीच अटेन्शन सिकिंग आहे की शिव्याच टायटल जे आहे फिल्मचं की शिव्या, व्हॉट इज इट गोण बी. तर तो शिव्या देतो, पण येस, वी आर नॉट सपोर्टिंग द अब्युझिव्ह लँग्वेज किंवा द स्लँग्स असं मी म्हणेन. आणि सेटवर सॉलिडच मजा येते. म्हणजे हे आता सांगून कसं शिव्या देत असतात, म्हणजे सीनमध्ये शिव्या देत असतात, पण त्याला तुझी रिॲक्शन कशी असते, कारण सतत शिव्या ऐकणं? गुड की त्याला ऑप्शन्स आहेत. त्याला ऑप्शन्स आहेत आणि कधी कधी चुकून तोंडातून एखादी
निघतेच, पण सॉलिड खूप खूप मजा येते सेटवर. खूप सगळे कोऑर्डिनेटिव्ह अँड ॲज अ फर्स्ट फिल्म आय थिंक आय कुडंट हॅव आस्क्ड फॉर अ बेटर लॉन्चिंग. आणि भूषण, सिनेमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर जसं आपण म्हटलं की ड्रामा आहे, लव्ह स्टोरी आहे आणि शिव्या हा एक वेगळा पार्ट आहे सिनेमाचा. त्याचबरोबर एक दिग्गज कास्ट आहे सिनेमामध्ये, त्याबद्दल जरा सांग. असं म्हणेन की जी कास्ट आहे त्या प्रत्येकांबरोबर याआधी काम करायलाही मिळालं आहे. जसं बाप्पा म्हणजे विद्याधर जोशीजी, त्यांच्याबरोबर सतरंगी रे या फिल्ममध्ये काम केलं होतं. त्यानंतर ॲट द सेम टाईम उदय सबनीस आहेत, त्यांच्याबरोबर एक फिल्म गुलमोहर म्हणून आहे. आईचं काम जे आहे ते शुभांगी लाटकर करतायत, जी अगेन म्हणजे ईरची आई असं म्हणता येईल, तर पिंजऱ्यामध्ये जी माझी आई होती. सो कम्फर्ट लेवल खूप जास्त आहे. सगळ्यांबरोबर आधी काम केल्यामुळे पण आहे आणि त्याचबरोबर की सेकंड आत्ता काम करत असताना परत या दिग्गज कलाकारांबरोबर काम करायला मिळतंय, त्यांच्या अनुभवावरनं शिकायला मिळतंय, यात सुद्धा खूप चांगलं नक्कीच वाटतंय. ओव्हरऑल आहे तेच, जसं तू म्हणालीस तसं शिव्या आता असताना कधी कधी या सगळ्या सिनियर ॲक्टर्स समोर शिव्या, मी पण फार शिव्या देत नाही, पण जो माणूस गाडी चालवतो तो नक्कीच शिव्या देतो किंवा त्याला शिव्या माहिती आहेत असं मी म्हणेन. आणि त्यामुळे येस, ड्राईव्ह करत असताना बऱ्याचशा शिव्या म्हणजे कधी या तोंडात आल्या आपलं असं होतं आणि त्या शिव्या द्यायला लागलोय. तर एवढंच होतं की या काही सिनियर ॲक्टर्स समोर काही एक शिव्या देताना कुठेतरी थोडासा एक कॉन्शियसनेस असतो जो वर्क करून तो घालवलेला आहे, किंवा कधी कधी त्यांच्याच तोंडून ऐकायलाही मिळतात, ठीक आहे ओके अच्छा हे अशी द्यायची का, ओके घेऊयात. तर असं जसं मी म्हटलं की शिकायलाही मिळतं तसंही आहे. पण हो, काही काही मजा येतात. जसं मी म्हटलं की काही एक शिव्यांना ह्याच्यात ऑप्शन्स आहेत. एखादी मेन कोणती तरी स्लँग असेल त्याला ऑप्शन दिलं तर कधी कधी ते ऑप्शनच्या ऐवजी खरी शिवी तोंडात येते. त्या दिवशी परवाच एक टेक केला आणि फुल ऑन जोशमध्ये आणि ऑप्शनल द्यायची होती आणि खरी शिवी दिली आणि सगळे बघत राहिले आणि एकदम हसायला लागले. समजले की हो, हे कधी कधी अशा गोष्टी होतात, बट इट्स फन. असं पण म्हणेन की खूप जास्त शिव्या म्हणजे की कम्प्लिटली फिल्ममध्ये शिव्याच ऐकायला मिळणार आहेत, शिव्याच आहेत असं नाही आहे. गो गोवा गॉनमध्ये पण आपण म्हणू की शिव्या कम्प्लिटली नाही आहेत त्या फिल्ममध्ये. भेंडी फॉर एक्झाम्पल एखादी शिवी किंवा ऐची जय की बोलायचं असतं काहीतरी, पण ह्या ज्या शिव्या होतात की त्या शिव्या होत नाहीत पण त्या ऑप्शनल आहेत, त्या प्रकारच्या काही शिव्या भरपूर आहेत जो कळेल की हां ह्याला नक्की कोणती शिवी द्यायची. तर म्हणून मी असं म्हणेन की घाबरून जाऊ नका, नाहीतर प्रेक्षकांना असं वाटेल की अचानक इतक्या शिव्या देणारं वगैरे. तर खूप जास्त उगाचच्या उगाच अशा शिव्या नाही आहेत. माझा पुढचा प्रश्न हाच होता की म्हणजे इतकं असं वेगळा विषय आहे, थोडंसं बोलण्याचं आहे सिनेमामध्ये, प्रेक्षक एक्सेप्ट करतील का भूषण, संस्कृती, दोघांनाही हा प्रश्न आहे, काय वाटतं? यूथला नक्कीच टायटलमुळे खूप जास्त अट्रॅक्टिव्ह असं वाटणार आहे की नक्की काय असणार आहे. शिव्या, प्रत्येक माणूस शिव्या देतो खरं सांगायचं तर, हार्डली काही एक असतील जे शिव्या देत नाहीत, पण त्यामुळे यूथ खूप जास्त अट्रॅक्ट होणार आहे टायटल ऐकूनच. ॲट द सेम टाईम जे आपले सिनियर्स आहेत, आईवडील आहेत, ते कुठेतरी असं त्यांच्या मनात येऊ शकतं की अरे शिव्या म्हटल्यावर मग आता काय शिव्या ऐकायला आपण फॅमिलीबरोबर जाणार आणि शिव्या ऐकायला लागतात का. तर तेच म्हणूनच मी म्हटलं की घाबरून जाऊ नका. वी डू नो की एक एंटरटेनमेंट सॉर्ट ऑफ मीडियम आहे, तर काही प्रमोट केलं नाही पाहिजे हे भाषेचं, पण ती जे शिव्या कोणत्या चालणार आहेत, या शिव्या परत बोलल्या गेल्या नाही पाहिजेत, हा सगळा विचार करून प्लस सेन्सर सर्टिफिकेशन जे असेल त्याप्रमाणे पण काही एक अप्रूव्ह होत आहे, याप्रमाणेच पुढे फिल्म येणार आहे. तर घाबरण्यासारखं काही नाही आहे. वीर आनंदी जे तुमचे आवडते होते ते आता राघव आणि शर्वरी या रूपात तुम्हाला बघायला मिळणार आहेत, तर नक्कीच आवडतील असं वाटतंय. नक्कीच. आणि संस्कृती तुझं काय म्हणतं? येस, अगेन मी पण तेच म्हणेन की घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही आहे. रॅदर आम्ही या सब्जेक्टला सपोर्ट न करता त्या शिव्या नावाच्या टर्मनी किती नुकसान होऊ शकतं हेच फिल्ममध्ये जास्त दाखवलं आहे. बट अगेन ॲज ही सेड की आत्ताच्या यंगस्टर्सला शिव्या ऐकूनच की ओके देर हॅज टू बी समथिंग इन दिस फिल्म, तर दॅट इज अगेन आय सेड की टायटलच इतकं अट्रॅक्टिव्ह आणि अटेन्शन सिकिंग आहे, त्यामुळे आय सपोज सगळ्यांना फिल्म आवडेल. आणि ज्यांना रादर आमच्या जोडीला ज्यांनी प्रेम दिलं आहे आतापर्यंत ते नक्कीच वीर आनंदी विल बी वन ऑफ द फॅक्टर्स. बट अगेन नाव इट्स राघव आणि शर्वरी, तर राघव आणि शर्वरीला पण लोक बघायला येतील असं मला वाटतं. अँड ऑफकोर्स द फिल्म द शिव्या. नक्कीच. चला, ऑल द बेस्ट या फिल्मसाठी आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने बोला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. झी 24 तास एक पाऊल पुढे.